महाराष्ट्राचं जास्त आकलन आहे. म्हणून तुम्ही आणि पाशा पटेल बोलवायचं कारणच ते आहे की अशा इझी मनीच्या बाबतीत, आणि शहरं काय मागे नाही आहेत, मी शहराला काही वेगळं नाही मानत आहे, शहरात तर आहेच, पण किमान शहरामध्ये माणसाचं काय होणारं नुकसान, त्याचा काहीतरी रोजीरोटीचा बंदोबस्त. पण ग्रामीण महाराष्ट्रामध्ये लोक शेतजमीन विकतायत, घरं विकतायत, अशा कथा आहेत आपल्याकडे. हे का होतंय नेमकं? या ऍपच्या पैशाची एवढी गरज काय? काय झालं, इमानदारीनं काही भेटत नाही. हम्म, मेहनत करान तर घाटाच घाटा आहे, हम्म, पण बेमानीचे मार्ग लोक स्वीकारतात. हम्म, तुम्ही प्रत्येक गावात फिरा, जो देशी दारूचा धंदा करतं, हम्म, दारू विकतं, त्याच्या बिल्डिंगा झालेल्या आहे. हम्म, 4-4 मजली बिल्डिंगा दिसतं. हम्म, म्हणजे त्याची खायची सोय नव्हती, पण अवैधरित्या दारू विकणारा गावातला माणूस हम्म, 80-80 हजाराचा सोफा घेऊन मस्त गावात राजकारणही करतं हम्म, आणि देशी दारूचा धंदाही करतं. हम्म, फार व्यवस्थित, म्हणजे ही मानसिकता आहे आणि लुटीचं एक नवीन तंत्र तुमच्या हाती मोबाईलमध्ये दिलेलं आहे. हम्म, हे राज्यकर्त्याला समजलं पाहिजे. हम्म, कारण मेहनत करून आमच्या हाती येतं तरी काय. हम्म, तुम्ही सांगा, अजूनही एमआरजेच्या मजुराले 8 महिन्यापासून त्यांचा पगार भेटला नाही. पगार म्हणजे रोजंदारी भेटली. बरोबर आहे. मग इमानदारीनं जगणं या देशात कठीण झालं. हम्म, कष्ट अधिक करान तर मरान. हम्म, आणि मग तो असे सगळं पाहत राहतं. गावात एखादा तलाठी आला हम्म, का तो दुसऱ्या दिवशी कारच घेऊन येतो. हो, दुसऱ्या वर्षी. हम्म, 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 पहिल्या वर्षी फक्त तो गाडीनं येतं, दुसऱ्या वर्षी कारनं घेऊन येतं. आणि आम्ही 5-5 एकरात मेहनत करून करून असली नसल्या म्हशी काय जनावरं विकून चालवावं लागतं. हम्म, या देशामध्ये राहिलं काय मेहनत करणारा? कष्ट करणाऱ्याच्या हाती काय ते सांगा ना मला. हम्म, कोणता कष्ट करणारा सुखी आहे, श्रीमंत आहे, सांगा बरं. हम्म, काय त्याला भेटलं तुम्ही दिलं? व्यवस्थित लुटीतून लूट, हे सरळ व्यवस्थित. तुम्ही सांगा, 9,000 कोटी टॅक्स भेटला, या पोलीस अधिकाऱ्या